धन्यवाद करेन विक्रम सिंग सरांना की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात योगाभ्यासाने केला. व्यासपीठावर माननीय आपले पोलीस दलाचे साहेब माने साहेब, आयानोचे पुण्याचे अध्यक्ष कामत कदम साहेब, कांता मॅडम आणि मी डॉक्टर पराग वाडेकर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे इथे येऊन तुम्हाला निसर्गोपचार, नॅचरोपॅथी आणि योग याविषयी थोडी माहिती देत आहे. सध्याच्या कालावधीत आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोरोना महामारी, कोरोना पॅन्डेमिक आहे. तर या कालावधीत आपण कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत, काय काय केलं पाहिजे याविषयी थोडी माहिती देईन मी. निसर्गोपचारात असं सांगितलं जातं की आहार, विहार आणि निद्रा. माझा आवाज क्लिअर होतो ना? निसर्गोपचारात सांगितलं जातं की आहार, विहार आणि निद्रा या गोष्टीचं जर पालन केलं एखाद्याने तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती, एक व्हायटॅलिटी आपण ज्याला म्हणतो, ती मेंटेन राहते आणि त्याला जे होणारे आजार आहेत ते होत नाहीत. किंवा जर समजा आजार झालेच तर निसर्गच त्या आजारावर मात करू शकतं, स्वतःला बरं करू शकतं शरीर. विहार जो भाग आहे त्यात आलं आपलं एक्सरसाइज, योग या सर्व गोष्टी विहारमध्ये येतात. वॉकिंग म्हणा, योगासन करायचे म्हणा, प्राणायाम म्हणा, या सर्व गोष्टी विहारमध्ये येतात. आहार, आपण जे अन्न खातो तो भाग जो आहे तो आहारमध्ये येतो. आणि निद्रा, या तिन्ही गोष्टींचं एक योग्य प्रकारे संमेलन होणं आपल्या शरीरासाठी खूपच गरजेचं आहे. आता मी तुम्हाला बोललो की व्हायटॅलिटी किंवा इम्युनिटी, ही व्हायटॅलिटी काय आहे? आपल्या शरीराची एक ताकद आहे, जीवनशक्ती ज्याला आपण म्हणतो, जीवन ऊर्जा. तर ही जीवन ऊर्जा आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. आपली जर जीवनशैली, लाईफस्टाईल आपली जर चांगली असेल, योग्य प्रमाणात असेल, तर व्हायटॅलिटी, जीवन ऊर्जा ही एक नॉर्मल लेवलमध्ये असते. व्हायटॅलिटीचं काय काम आहे की आपल्या शरीरात ज्या पण गोष्टी होतात, जसं पचन आहे, रेस्पिरेशन आहे, म्हणजे आपण श्वासोश्वास घेतो, आपलं मेंदूचं कार्य आहे किंवा इतर कोणतेही कार्य आहे, तर हे जे सर्व गोष्टी आहेत त्याचं एक मेन ज्याला आपण हेडक्वार्टर्स म्हणतो, तर ते कोण आहे? तर व्हायटॅलिटी आहे. तर व्हायटॅलिटी ही आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. ज्याचं चांगलं शैली आहे त्याची व्हायटॅलिटी नक्कीच चांगली असते. ज्याची जीवनशैली खराब आहे तर त्याची कमी असते. तर जीवनशैलीमध्ये मुख्य भाग कोणता येतो? तर एक्सरसाइज आणि आपले आहार. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे, जे ताडीवाला रोडवर आहे, बापू भवन ज्याला आम्ही म्हणतो, तिथे निसर्गोपचार, योग, ॲक्युपंक्चर, ओझोन थेरपी या सर्व गोष्टी ड्रगलेस थेरपीज तिथे चालतात. तिथे आम्ही काही औषधं देत नाही. निसर्गोपचार, काही जणांना वाटतं की ते आयुर्वेदाचा भाग आहे, तर आयुर्वेदा वेगळा आहे आणि आपलं नॅचरोपॅथी, निसर्गोपचार वेगळं आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात निसर्गोपचार काय आहे आणि त्याचं एक बेसिक कन्सेप्ट काय आहे त्याविषयी थोडी माहिती देईन. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपल्याला पंचमहाभूतं माहीत असतील. पंचमहाभूतं म्हणजे काय? आपल्या नेचरमध्ये काही असे घटक आहेत
मुख्य घटक आहेत, ज्यांनी हे निसर्ग बनलेला आहे. त्या निसर्गात आपण राहतो म्हणून पण पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर हे पंचमहाभूतं कोणते आहेत? तर सर्वात वरून मी सांगतो, सर्वात वरच्या थरात आहे इथर. इथर म्हणजे आकाश. त्यानंतर वायू, पृथ्वी, जल आणि अग्नी. या सर्व गोष्टींनी आपलं निसर्ग बनलेला आहे, आपलं शरीर बनलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की वायूने कसं काय बनलं आपलं शरीर, किंवा अग्नीने कसं काय बनलं आहे आपलं शरीर? तर अग्नीचा एक आपल्या शरीरातलं एक उदाहरण देतो मी. आपण सर्वांनी जठराग्नी ऐकलं असेल, होय की नाही? जठराग्नी म्हणजे पोट. आपलं जे पोट आहे ते पंचमहाभूतांमधलं अग्नी. वायूचा आपल्या शरीरात कोणता भाग आहे? तर आपले जे फुफ्फुसं आहेत, लंग्स आहेत, त्याच्यात आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो. हे आहे आपलं वायूचं पंचमहाभूत. मग जल कोणतं आलं? आपलं रक्त. आपल्या शरीरात रक्त जे आहे त्याच्यात 80% पाणी असतं. तर हा झाला तत्व जलचा. हे जे पंचमहाभूतं आहेत त्यांची एक योग्य प्रमाणात लेवल असली पाहिजे. जास्त जर अग्नी असेल तर ते वाईट आहे, कमी अग्नी असेल ते वाईट आहे. हे सर्व जे पंचमहाभूतं आहेत योग्य प्रमाणात एक लेवलला असले पाहिजेत. आपल्या शरीराचं पण तसंच आहे. जास्त पाणी असून चांगलं नाही, कमी पाणी असून चांगलं नाही. आपल्या शरीरात अग्नी म्हणजे आपण कॉमनली आपण काय म्हणतो, हीट जास्त असेल तर ते चांगलं नाही, कमी असेल हीट तेही चांगलं नाही. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते एक नॉर्मल रेग्युलर लेवलमध्ये असले पाहिजेत. तर हे सर्व आपण कसं काय आपण एक रेग्युलर एक लेवलवर असलं पाहिजे? तर आपण आपली जीवनशैली चांगली केली पाहिजेत. आधी मी सांगितल्याप्रमाणे आहार, विहार आणि निद्रा या गोष्टी असतात, खूप महत्त्वाच्या असतात. तर आपण एक दिनचर्या मी तुम्हाला सांगतो. आपण सकाळी उठल्या उठल्या वॉकिंग करू शकता. ज्यांना खरंच वेळ नाही तर ते वॉकिंग करू शकता, किंवा योगासन करू शकता. योगासनची काय म्हणजे योगची काय पॉवर आहे की त्या फिजिकल आणि मेंटल या दोन्ही गोष्टींसाठी चांगलं आहे. आता विक्रम सरांनी जे आधी लूजने एक्सरसाइज करून घेतले तर ते आपल्या फिजिकल लेवलसाठी चांगलं आहे. त्यानंतर प्राणायाम, मेडिटेशन आपल्याकडून करून घेतलं तर ते आपल्या मानसिक स्तरावर त्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर तुम्ही नाश्त्यामध्ये काय करा की फळं किंवा मोड आलेले कडधान्य या सर्व गोष्टी खायच्या. मी असं म्हणत नाही की दररोज तुम्ही हेच खा, फळं आणि मोड आलेले कडधान्य. कंटाळ येतो आपल्याला, माहीत आहे मला. तर एक दिवस आड करून तुम्ही प्रयत्न करा तसे. एक फळ, त्याचबरोबर मोड आलेले कडधान्य, कोशिंबीर हे नाश्त्यामध्ये घ्या. त्याचबरोबर एक कोणताही फळाचा ज्यूस प्यायलं तर चांगलं आहे. आता हे मोड आलेले कडधान्यामध्ये काय असतं की प्रोटीनची मात्रा खूप असते, चांगली असते. आता तुम्ही सर्व पोलीस दल यांचं खूप शारीरिक कार्य खूप असतं, तर प्रोटीन्सची गरज तुम्हाला गरजेची आहे. तर या सर्व गोष्टी या प्रोटीन्सची गरज कोण भागवेल तर आपले स्प्राउट्स किंवा मोड आलेले कडधान्य. नॉनव्हेजमध्ये पण प्रोटीन्स असतात चांगले, पण आपण नॉनव्हेजपेक्षा काहीतरी व्हेजिटेरियन खाल्लं तर चांगलं आहे. स्प्राउट्सचा काय फायदा आहे? स्प्राउट्समध्ये तर प्रोटीन्स तर आहेत भरपूर, पण त्यामध्ये फायबर्स असतात भरपूर. फायबर्स आपल्याला आपल्या शरीरातून घाण, विष्ठा काढण्यासाठी खूप गरजेचं असतं. हा झाला नाश्त्याचा भाग. जेवणामध्ये तुम्ही 2 पोळ्या किंवा काही 3 पोळ्या खात असाल ते खायच्या. आपली जी भाजी आहे तेल कमी, थोडं मसाला कमी, ह्या सर्व गोष्टी प्रयत्न करा खायचा. मी काय लगेच तुम्हाला म्हणत नाही की उद्यापासून तुम्ही चालू करा. तसं हळूहळू तुम्ही त्या
पद्धतीने सुरुवात केली तर तुम्हाला चांगलं येते. दुपारनंतर आपल्याला संध्याकाळी परत एकदा साधारण 4-5 वाजता भूक लागते. तेव्हा तुम्ही समजा आता हर्बल टी आपल्याला जो मिळाला, हर्बल टी घेतलात, इम्युनिटी बूस्टर हर्बल टी होता, आता कांता मॅडमने आपल्याला दिला तो तुम्ही घेऊ शकता 4 वाजता 5 वाजता. किंवा कोणताही फ्रूट ज्यूस किंवा कोणताही फ्रूट खाल्लेलं तर चांगलं आहे. फ्रूट ज्यूसपेक्षा फ्रूट खाल्लेलं बरं आहे, कारण जसं सांगितल्याप्रमाणे त्याच्यात फायबर्स भरपूर राहतात. संध्याकाळचं जेवण जे आहे, आपल्या आधी पूर्वीचे माणसं म्हणायचे की सूर्यास्ताच्या आधी जेवलं पाहिजे. तर ते का, तर आपली जी पचनशक्ती आहे त्याला 2 तास लागतात आपलं अन्न पचवायला. 2 तासानंतर आपण मग झोपू शकतो. 7 वाजता समजा जेवलात, 9 वाजेपर्यंत आपलं अन्नाचं पचन होतं, साधारण 10 वाजेपर्यंत आपण झोपू शकतो. तर प्रयत्न करा की 7, 7:30, 8पर्यंत जेवायचा. 2 तास गॅप ठेवा मध्ये, त्यानंतर मग झोपा. हे झालं जीवनशैली किंवा एक दिनचर्या. अजून एक निसर्गोपचारात भाग आहे, तो आहे पंचतंत्र. तुमच्याकडे काही मोबाईल किंवा काय असेल लिहायला तर ते नोट करून घ्या. पंचतंत्र म्हणजे काय की 5 रूल्स, 5 तंत्र आपल्याला आपण जर समजा पाळलेत तर त्याचा खूप फायदा होता आपल्या शरीरासाठी. तर पंचतंत्रामध्ये पहिला जो तंत्र आहे किंवा रूल आहे ते काय आहे ते नीट आहे का. तर फर्स्ट रूल आहे 1 तास नियमित दररोज व्यायाम करणं. 1 तास व्यायाम करणं. या व्यायामामुळे काय होतं, आपलं शरीर लवचिक राहतं, ब्लड सर्क्युलेशन मेंटेन राहतं. ब्लड सर्क्युलेशन मेंटेन असेल तर प्रत्येक आपल्या अवयवाला रक्त पोचतं, प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते, श्वसन नीट होतं. तर हा झाला पहिला तंत्र, 1 तास व्यायाम करणं दररोज नियमितपणे. व्यायामामुळे आणि काय होतं की आपल्या शरीरात हार्मोन्स सिक्रेट होतात. एक त्याच्यातला हार्मोन आहे एंडॉर्फिन्स. हे जे एंडॉर्फिन्स आहे ते आपलं मन शांत करतं. हॅपी हार्मोन म्हणतात त्याला, एंडॉर्फिन्स. जसे आपले सैनिक मॉर्फिन खातात, म्हणजे मॉर्फिनच्या शॉट्स घेतात जर समजा इंजुरी झाली, मॉर्फिन, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात जे मॉर्फिन बनतं त्याला आपण एंडॉर्फिन्स म्हणतो. तर हा झाला पहिला तंत्र, नियमितपणे 1 तास व्यायाम करणं. आता बघा तुम्हाला केवढा वेळ मिळतो त्याप्रमाणे तुम्ही ठरवा कसं काय नियोजन करायचं आहे. दुसरा तंत्र आहे आठवड्यातून 1 दिवस उपवास करणं. आठवड्यातून 1 दिवस, कोणताही 1 दिवस उपवास करणं. उपवास, फास्टिंग. फास्टिंगमध्ये प्रकार आहेत. एक आहे रिलिजियस फास्टिंग, दुसरा थेरपेटिक फास्टिंग आणि एक आहे पॉलिटिकल फास्टिंग. आता जी लोक काही आरक्षण पाहिजे किंवा काय पाहिजे, रिझर्वेशन पाहिजे, त्यासाठी ते जे फास्टिंग करतात ना त्याला पॉलिटिकल फास्टिंग म्हणतात. रिलिजियस फास्टिंग म्हणजे आपण सोमवार धरतो, मंगळवार धरतो, गुरुवार धरतो, हे सर्व धार्मिक फास्टिंग, रिलिजियस फास्टिंग झाले. आणि हे थेरपेटिक फास्टिंग एक झालं. थेरपेटिक फास्टिंग म्हणजे काय, आजाराप्रमाणे फास्टिंग करणं. आता नॅचरोपॅथीमध्ये, निसर्गोपचारात फास्टिंग थेरपी ही एक खूप महत्त्वाची थेरपी आहे. तर आठवड्यातून 1 दिवस फास्टिंग करणं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला सर्वांना 1 दिवस, आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळते, होय की नाही. तर ते का असते, तर आपल्याला एक आराम मिळावा, एक शांतता मिळावी, त्यासाठी एक आठवड्यातून 1 दिवस सुट्टी दिलेली असते. कंपनीज म्हणा, कंपनीमध्ये पण 1 दिवस सुट्टी असते. तर ती सुट्टी का असते, तर काही मेंटेनन्स करायचं असतं, कुठे काय साफसफाई करायची असते, तर या सर्व गोष्टींसाठी. तसंच आपण जर फास्टिंग केलं तर आपली जी पचनशक्ती आहे त्याला एक आराम मिळतो,
आपल्या शरीराला एक दिवस आराम मिळतं. त्यातील कोणताही जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढायला एक दिवस आपल्याला दिला पाहिजे. फास्टिंग आता कोणी केलं पाहिजे कोणी नाही, तर ते अंडर गायडन्स केलं पाहिजे. डायबिटीसमध्ये जर समजा फास्टिंग केलं तर ते हानिकारक आहे. कोणकोणत्या कंडिशनमध्ये फास्टिंग केलं पाहिजे कोणत्या नाही, तर ते एक कन्सल्टेशन करून तुम्ही केलं पाहिजे. आता फास्टिंगमध्ये आपण काय करतो, उपवासात काय करतो, सकाळी नाश्त्यामध्ये खूप प्रमाणात साबुदाण्याची खिचडी खातो, होय की नाही, बटाट्याचे चिप्स खातो किंवा काही उपवासाचे पदार्थ खातो. तर ते तसं नाही करायचं. थेरपेटिक फास्टिंग ही कोणत्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तर ज्यूस फास्टिंग आहे. दिवसभर ज्यूस प्यायचं, भूक लागली लिंबू सरबत प्या, भूक लागली संत्र खाऊ शकता तुम्ही. तर फळांनी तुम्ही फास्टिंग केली पाहिजे, गरजेची आहे. हे जे आपले नैसर्गिक फळं आणि जे व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये आधी मी सांगितल्याप्रमाणे फायबर्स असतात भरपूर प्रमाणात, आणि त्याच्यात एक घटक असतो अँटीऑक्सिडंट्स. हे जे अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते आपल्या शरीरातून घाण किंवा टॉक्सिन्स किंवा कॅन्सरस पदार्थ पण आपल्या शरीरातून बाहेर काढतात. कोण? अँटीऑक्सिडंट्स. तर मी जसा दुसरा नियम सांगितला पंचतंत्रामधला, की आठवड्यातून एक दिवस फास्टिंग करणं. फास्टिंगमध्ये तुम्ही फ्रूट डाएट करा किंवा ज्यूस डाएट करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहिला कोणता सांगितला मी, कोणी सांगू शकतं? 1 तास व्यायाम करणं. दुसरा उपवास करणं, एक आठवड्यातून एक दिवस उपवास करणं. तिसरा जो तंत्र आहे तो आहे दिवसातून 2 वेळेस भोजन करणं. टेन्शन येतं आपलं 2 वेळेस भोजन असेल तर, है ना. तर ते तसं नाही आहे. याचा अर्थ काय आहे, आपण दुपारी आणि संध्याकाळी जेवण खातो ते योग्य आहे. त्यामध्ये जर समजा भूक लागलीच कोणाला, तर आपण काही फळं किंवा ज्यूस या गोष्टी घेऊ शकता. चहा बिस्किट आपण खातो किंवा काही फरसाण चिप्स खातो, याचा काही आपल्याला शरीराला काही उपयोग नाही आहे, एक लक्षात घ्या. उलट काय होणार, आपल्याला ॲसिडिटी वाढणार. ॲसिडिटी वाढली की गॅस्ट्रायटिस होणार. गॅस्ट्रायटिस झालं त्यानंतर मग पाईल्स होणार, ब्लिडिंग पाईल्स होणार, फिशर्स होणार. या सर्व गोष्टी मग वाढत जातात. तुम्हाला आत्ता वाटत असेल मला काही होत नाही किंवा काही त्रास नाही, पण ते आपल्या शरीरात कुठे ना कुठे होत असतं. आणि मग काय होतं की अचानक मग आपल्याला पाईल्स होतं, त्रास सुरू होतो. मग आपण अचानक या गोष्टी सर्व थांबवतो, तेव्हा ते आपल्याला थोडं हार्ड वाटतं, थोडं ते कठीण वाटतं. आत्तापासूनच तुम्ही जर नियंत्रण ठेवलात तर ते योग्य राहील. तर हा झाला तिसरा तंत्र, काय, 2 वेळेस अन्न भोजन करणं. चौथा नियम, 2 वेळेस प्रार्थना करणं किंवा देवाला नमस्कार करणं, देवाजवळ जाणं. सकाळी आता आपण सर्वजण सकाळी उठलो, आंघोळ केली की आपण देवाच्या पाया पडतो. देवाच्या पाया पडल्यामुळे काय होतं की आपल्या मनात आणि शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मन शांत होतं. सकाळी नमस्कार केला, देवाच्या पाया पडला, तसंच अजून एक वेळेस संध्याकाळी देवाच्या पाया पडा. हा झाला चौथा तंत्र. आणि शेवटचं तंत्र आहे 3 लिटर पाणी पिणं. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपलं जे रक्त आहे, ब्लड आहे आपलं, ते साधारण 80 लिटर पाण्याने बनतं. ब्लडच नव्हे तर हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, इतर विविध गोष्टी आहेत, फ्लुइड्स आहेत आपल्या शरीरात, त्या सर्व गोष्टी पाण्याने बनलेल्या आहेत. तर 3 लिटर पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे.
पाण्याचा अजून एक उपयोग काय फायदा काय होतो की जे फायबर्स जे आहेत ना, फायबर्सचे दोन प्रकार आहेत. एक सॉल्युबल फायबर आहे, एक इनसॉल्युबल फायबर. सॉल्युबल फायबर जो आहे ना, त्याचं काम आपल्या शरीरात होण्यासाठी पाण्याची गरज असते. तर योग्य प्रमाणात तुम्ही पाणी प्या, 2.5-3 लिटर पाणी प्या दररोज. तर त्याचं फायबरचं काम तो नीटपणे करेल. आपल्या शरीरातली जी ॲसिडिटी आहे, हीट आहे, ती कमी होईल. ज्यांना बद्धकोष्ठता आहे, ॲसिडिटी आहे, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे पाणी पिणं. तर हे झाले सर्व पंचतंत्र, निसर्गोपचारातले पंचतंत्र. आपण मी तुम्हाला परत विचारतो, एकदा कोणी सांगा, पहिला तंत्र काय आहे? 1 तास व्यायाम करणं, बरोबर आहे. दुसरा कोणता आहे? उपवास. तिसरा काय म्हणताय? 2 टाईम जेवण करणं. चौथा 2 वेळा प्रार्थना किंवा देवाच्या पाया पडणं. आणि पाचवा कोणता आहे? 3 लिटर पाणी पिणं. पंचतंत्र कसं 1-1, 2-2, 3 असं तुम्ही एक लक्षात राहण्यासाठी अशी एक आयडिया आहे. 1 लिटर आठवड्यातून एकदा 1 तास व्यायाम करणं, 1 तास व्यायाम करणं, 1 तास उपवास, 2दा जेवण, 2दा प्रार्थना आणि 3 लिटर पाणी पिणं. आलं लक्षात सर्वांना? तर मला किंवा कोणालाही सांगण्याची काही गरज नाही की तुम्ही जर योग्य जीवनशैली जर ठेवलीत तर तुम्ही आरोग्यवान असाल. हे काय सांगायची कोणाला गरज नाही. तुम्हाला लक्षात राहील, म्हणजे समजेल, ते आपल्याला स्वतःलाच समजतं. जेवढं जमेल तुम्हाला तेवढं करा. जेवढं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं आहे. आपल्याला कामातून, आपल्या व्यवसायातून वेळ मिळत नाही, मान्य आहे मला. जेवढं जमेल तेवढं करा. त्यानंतर योगविषयी थोडीशी माहिती देईन मी. युज्यते अनेन इति योगः. महर्षी पतंजली, जे आपले योगशास्त्राचे जनक आहेत, त्यांनी 196 मंत्र लिहिले आहेत योगबद्दल त्यांच्या पतंजली योगसूत्रामध्ये. तर हा एक मुख्य महत्त्वाचा एक मंत्र आहे, युज्यते अनेन इति योगः. म्हणजे काय? अनेकांना एकत्रित करणं किंवा आपल्या शरीराला आपल्याशी एकत्रित योग करणं म्हणजे काय आहे? योग आहे. पुढचा जो मंत्र आहे, योग चित्तवृत्ती निरोधः. आपले जे मनाच्या चित्त जे आहेत, आपलं जे मन चंचलपणा जो आहे मनाचा, तो नियंत्रण करण्याचं काम योग करतो. असे विविध योग मंत्र आहेत, योगसूत्र आहेत. आता आपण समजलं पाहिजे, आपल्याला काय वाटतं की योग म्हणजे योगा म्हणजे काय? की आसनं करणं, प्राणायाम करणं, लुझिंग एक्सरसाइज करणं, हे योग असं वाटतं आपल्याला. आहे, योग्य आहे, हे योगचा एक भाग आहे. दुसरा जो भाग काय आहे, तो आहे आपल्या मनाचा पण भाग असतो त्याच्यात. तर अष्टांग योग तुम्ही ऐकलं असेल, तर त्याच्यात 8 अंग आहेत योगचे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर शारीरिक योग बरोबरच मानसिक योग करणं पण गरजेचं आहे. तर आता मानसिक योगमध्ये काय आहे? सत्य, अहिंसा, संतोष, ब्रह्मचर्य, या सर्व गोष्टी पण पाळल्या पाहिजेत. तर त्या आपल्याला अधिक फायदा होतो योगचा. या ज्या सर्व सकारात्मक जे मनाच्या गोष्टी आहेत त्या पाळल्यात आणि जर आपण योग केला, शारीरिक योग, तर त्याचा फायदा अधिक होतो. हे जे मी आता तुम्हाला 8 अंग सांगितलेत, ते 8 स्टेप्स आहेत योगचे. यम नियम सर्वात पहिली पायरी. यम नियम जर पाळलात
तरच आपल्याला जी शेवटची पायरी आहे समाधी ही प्राप्त होते, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, चढू शकता पायऱ्या. तर हा झाला योगचा एक एक ब्रीफली मी तुम्हाला माहिती देतो आहे. निसर्गोपचारात मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे फास्टिंग एक थेरपी आली, हायड्रोथेरपी एक थेरपी आली, मसाज थेरपी, मग क्रोमोथेरपी, मॅग्नेटोथेरपी, अशा विविध ड्रगलेस थेरपीज आहेत. औषधांव्यतिरिक्त किंवा औषधांशिवाय आरोग्यवान होणं हे चांगलंच आहे. तर आपले निसर्गोपचाराची जी थेरपीज आहेत ते काय करतं, आपली व्हायटॅलिटी वाढवतं. व्हायटॅलिटी सुधारली तर आपली शरीराची जी कार्यक्षमता आहे ती वाढते. तर आमचं जे केंद्र आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, ताडीवाला रोड, पुणे स्टेशनजवळ आहे. तर तुम्ही तिथे भेट देऊ शकता, भेट द्या. माझा आग्रह राहील, माझी विनंती राहील. आपल्याला आम्ही निसर्गोपचाराचा खूप प्रसार करतो आहे. निसर्गोपचार नेमकं काय आहे ते अजून माहीत नाही. तर तुम्ही या आमच्या केंद्रात. हायड्रोथेरपी काय असते, पाण्याच्या सहाय्याने उपचार करणं काय असतं हे तुम्हाला कळेल. भरपूर हायड्रोथेरपीमध्ये भरपूर बाथ आहेत, म्हणजे स्नान आहेत. जसं कटी स्नान आहे, पाण्यात बसणं, स्टीम बाथ आहे, बाष्प स्नान, रीड स्नान, स्माइल स्प्रे बाथ आहे. आता हे हायड्रोथेरपी याने काय होतं की आता मी तुम्हाला कटी स्नान सांगितलं, हिप बाथ, पाण्यात बसून ट्रीटमेंट असते. एक पाण्याचं टेम्परेचर पण महत्त्वाचं असतं. आम्ही पाण्याचं टेम्परेचर पण ठरवतो. कोणाला कोमट पाण्यात बसवायचं आहे, कोणाला गरम, कोणाला थंड पाण्यात. हे पण स्पेसिफिक पण आहेत नॅचरोपॅथी. म्हणजे तुम्ही म्हणाल की पाण्यात बसून काय होतं आहे, तर कसं आहे, आपलं जे जठर आहे, जठराग्नी आहे, पोट आहे, ते मुख्य भाग आहे शरीराचा. नाभी आपण ज्याला म्हणतो, नाभी जर योग्य असेल तर आपलं शरीर योग्य राहतं. तर हे कटीस्नानमध्ये ट्रीटमेंट केल्यामुळे काय होतं, आपला जो पोटाकडचा जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत प्रमाणात होतो, वाढतो. रक्तपुरवठा जिथे वाढेल तिथे टॉक्सिन्सचं एलिमिनेशन हे वाढतं. टॉक्सिन्स म्हणजे काय, विजातीय द्रव्य. समजा कोणाला गॅस्ट्रायटिस आहे, डायबिटीज आहे, कॉन्स्टिपेशन आहे, हे सगळे पोटाची समस्या ज्या आहेत ते फक्त हिप बाथ देऊन बरं वाटतं. असे विविध ट्रीटमेंट आहेत. आजाराप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट ठरवतो. हा झाला हायड्रोथेरपी, जलचिकित्सा. त्याचबरोबर मातीच्या साहाय्याने आम्ही उपचार करतो. मातीचे लेप लावणं, पूर्ण शरीराला मिट्टी लेप किंवा पोटावर, डोळ्यांवर मातीची पट्टी ठेवणं, असे ट्रीटमेंट आहेत. त्याचबरोबर मसाज थेरपी आहे. आता तुम्हाला मसाजचं महत्त्व माहिती असेल, कारण तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह असता. मसाज घेऊन किती बरं वाटतं हे तुम्हाला माहीत असेल. आता आमच्याकडे जो मसाज होतो तो फक्त तेल लावून मसाज करणं नाही आहे, थेरपेटिक मसाज आहे. कोणत्या आजारामध्ये कोणत्या प्रकारचा मसाज केला पाहिजे, मालिश म्हणजे कोणत्या दिशेने केली पाहिजे, कोणते मालिशमधले मुवमेंट्स केले पाहिजेत, तर हे सर्व ठरतं आमच्या इथे. थेरपेटिक मसाज याला म्हणतो आम्ही. त्याचबरोबर डाएट थेरपी, कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचा आहार खाल्ला पाहिजे. डायबिटीसच्या रुग्णांनी फास्टिंग किंवा कोणत्या आहार त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी कोणता आहार आपण घेतला पाहिजे. डायबिटीस किंवा हायपरटेन्शन, BP, या सर्व गोष्टी आम्ही कन्सल्ट करतो. त्याचबरोबर योग आहे. योगचे आमच्याकडे थेरपेटिक योग आमच्याकडे एक सेशन आहे. थेरपेटिक योग म्हणजे पण कोणाला समजा कंबरदुखी आहे, कमरेचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, डायबिटीज आहे, तर त्यामध्ये कोणता आसन, कोणता प्राणायाम केला पाहिजे, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन होतं तिथे. जनरल योगा पण आहे.
आणि हे जे इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ आयुष, याच्या अंतर्गत याचं कार्य होतं. तर इथे माझ्यासारखे या केंद्रात माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स आहेत, क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत, योग्य मार्गदर्शन करतील तुम्हाला. सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, त्यामुळे फीज पण तेवढे रिजनेबल फीज आहेत. निसर्गोपचाराची ट्रीटमेंट घ्यायची असेल तुम्हाला तर मिनिमम 6 दिवसांचा उपचार आहे. तिथे पेशंट येतो, पेशंटला यावं लागतं केंद्रात, ट्रीटमेंट घेऊन परत जावं लागतं. असं केंद्र आहे, OPD केंद्र आहे. याच केंद्राचं एक IPD केंद्र होणार आहे. IPD केंद्र म्हणजे जिथे पेशंटला राहण्याची व्यवस्था असणार आहे. तर ते केंद्र कोंढव्यात होणार आहे. 250 बेडेड नॅचरोपॅथी सेंटर, महाराष्ट्राचं पहिलं सरकारी केंद्र कोंढव्यात होणार आहे. साधारणतः 2 वर्ष जातील. तिथे पेशंटची राहण्याची व्यवस्था आहे, म्हणून पेशंट काय करतात की हे नॅचरोपॅथीचे जे IPD सेंटर्स असतात तिथे पेशंट काय करतो की 10 दिवस तिथे जातो, राहतो, उपचार घेतो, त्याच्या आजाराप्रमाणे आहार, ट्रीटमेंट्स या सर्व गोष्टी होतात. तर असं आहे हे नॅचरोपॅथी आणि योग याविषयी माहिती. तर आता सर थोडं हां एक अजून आता कोरोनाचा विषय बाजूला राहिला. कोरोनाचा विषय आता थोडासा मी तुम्हाला सांगतो. कोरोना पॅन्डेमिक किंवा महामारी ही आपली जर काळजी असेल तरच ही कमी होणार आहे. याचा जो संकट आहे तो कमी होणार आहे. वॅक्सिन्स कधी येतील ते काय आपल्याला अजून त्याची काय माहिती नाही आहे. वॅक्सिन्स परत इफेक्टिव्ह आहे का नाही तो वेगळा विषय. तर तुम्ही कोरोनामध्ये कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत तर मी सर्व या गोष्टी सांगितल्या. आहार, पथ्य पाणी, आहार, निद्रा, परत विहार पाळा. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि एक गोष्ट तुम्हाला एक उपचार सांगतो. आपण ऑफिसमधून घरी जेव्हा जातो तेव्हा एक फेशियल स्टीम ट्रीटमेंट घ्या. फेशियल स्टीम म्हणजे काय, तो एक वाफारा मिळतो माहीत आहे ना. फेशियल स्टीम मशीन आहे. घरी गेलं, आंघोळ वगैरे करायची, आपले जे कपडे आहेत ते सेपरेट ठेवायचे. कोणी इतर आपल्या फॅमिली मेंबरनी त्याला टच करून असे पाहिजेत. वॉशिंग मशीनमध्ये टाका किंवा कुठे जिथे कपडे आहेत तिथे ठेवा कपडे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर फेशियल स्टीम घ्या सर्वांनी. वाफारा असतो तो एक वाफाची ट्रीटमेंट आहे. तर ते कशी घ्यायची आहे